मित्रांनो, भरपूर दिवस झाले होते आपल्याला शनी शिंगणापूरला जायचं होतं. मग काय आज आपण लवकर आवरलं होतं आणि निघालो होतो. मित्रांनो, सकाळी निघलो तरी ऊन भरपूर होतं, कारण सूर्यदेवाला राग आला होता, पाऊस येत नाही म्हणून. आणि तो राग डांबरावरती निघाला होता, कारण ते भरपूर असं तापलं होतं आणि भरपूर चटके देत होतं. पण आपण डोक्याला बांधून तिथून निघलो होतो आता झटपट पुढे जाण्यासाठी. तिथं आपण आलो ना तर मंदिरामध्ये सुरुवातीला ना चप्पल स्टँडला चप्पल ठेवली, कारण आता इथल्या सुविधा भरपूर बदलल्या होत्या आणि त्या सगळ्या सुविधाचा वापर आपण करत होतो, कारण चपला इकडे तिकडे टाकणं काही चांगलं नव्हतं. झटपट आपण चपला स्टँडला ठेवले आणि निघालो होतो आता या नवीन भुयारी मार्गाने. आता आपण पहिल्यांदा चालू होतो ना, हे नवीन काम झाल्यानंतर अतिशय सुंदर काम असं हे देवस्थाननी केलेलं होतं मित्रांनो. आणि त्यामध्ये आपण जेव्हा आतमध्ये प्रवेश केला ना तर आतमध्ये अतिशय सुंदर अशी गार हवा येत होती, कारण हे रस्त्याच्या खाली असल्यामुळे ना जमिनीचा ओलावा त्याने धरला होता आणि बाहेर आपण भरपूर उन्हातून आलो होतो, त्याच्यामुळे इथं जाताना आपल्याला एक वेगळीच मजा येत होती. आणि हो मित्रांनो, तिथून थोडं पुढे आलो ना आपण गेटला तर तिथे ना ही फॉगर सिस्टीम बसवली होती आणि सगळेजण त्या फॉगर सिस्टीमचा आनंद घेत होते. म्हणलं आता काय टेन्शन नाही, किती ऊन आलं तर नाही फॉगर सिस्टीम खाली आपल्याला काय ना ऊन लागणार नाही. आणि तिथून पुढे आलो ना मित्रांनो तर आता सगळ्या सिस्टीम बदलल्या होत्या बरं का. तिथं पुढे आल्यानंतर आहे ना हार आणि नारळ इथं बाहेरच ठेवले जात होते आणि मग आपण हे नारळ आणि तेल तिथेच वाहिलं आणि आपण निघालो होतो आता मंदिरामध्ये दर्शनाला जाण्यासाठी. मित्रांनो, मंदिराची साफसफाईचं काम चालू होतं, तोपर्यंत सगळे भाविकांना ना 2 मिनिटाची वेटिंग लावली होती आणि आपणही तिथं बसलो होतो. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी आपला मित्र अशोक गायकवाड. आणि मग मित्रांनो झटपट आपण तेल वाहिलं आणि निघालो होतो आता मंदिराच्या दर्शनासाठी. तिथून आपण थोडं पुढे आलो ना, तिथूनच सुंदर अशा मूर्तीचं आपल्याला दर्शन घडलं आणि त्यामध्ये चालू असलेल्या तेलाचा अभिषेक देखील सुंदर होता. आणि मित्रांनो, आपण आहे ना झटपट मंदिरात दर्शन घेतलं, कारण गर्दी पण भरपूर होती. आज शनिवार असल्यामुळे ना इथं गर्दी भरपूर होती. मग आपण व्हिडिओ काढत होतो ना, आता मग सिक्युरिटी वाले मामा म्हणले चला म्हणे पुढे चला, बाकीच्या भाविकांना दर्शन घेऊ द्या. म्हणलं ओके, काय अडचण आहे, निघालो आम्ही पुढे. आणि हो मित्रांनो, किती गर्दी असली तरी पूर्वीसारखा आता इथे वेळ लागत नाही बरं का. इथं 10-15 मिनिटाचं दर्शन होतं आणि झटपट आपण दर्शन घेऊन बाहेर आलो ना तर हे नवग्रहाचं मंदिर होतं, तेही आपण दर्शन घेतलं आणि निघालो होतो मित्रांनो आता घराच्या दिशेने, कारण आता ऊन उतरलं होतं आणि आपल्यालाही भरपूर लांब घरी जायचं होतं. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी आपला मित्र अशोक गायकवाड. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या द नेवास्कर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.